आणि इकडे खूप छान छान झाडं पण होते आणि इथलं वातावरण पण खूप छान होतं. मग आम्ही इथून निघालो आणि पोहोचलो अजनी स्टेशन. आणि तिथलं काम चालू असल्यामुळे आम्हाला जावं लागलं नागपूर स्टेशन. आणि ते पण आम्हाला जावं लागलं मेट्रोने. आणि मी पहिल्यांदा बसत होती मेट्रोमध्ये. आणि लिफ्टमध्ये माझी आई तर इतकी घाबरत होती की खूप जास्त. आम्ही जेव्हा अजनी स्टेशन थांबलो तर आम्हाला विचारच आला होता की आता काय करायचं बा. पुन्हा इतके सारे पैसे खर्च करून एक ॲटो करून नागपूर स्टेशनपर्यंत जावं लागेल. पण मग मागून एक फॅमिली आली आणि त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्ही पण मेट्रोने चाललो, तुम्ही पण चालला बा आमच्यासोबत. तर त्यांच्याचमुळे पहिल्यांदा आम्हाला मेट्रोमध्ये बसायची संधी मिळाली. आणि नुसतं मेट्रोने जायची संधी नाही भेटली आम्हाला, तर एक्सिलेटरने जायची इच्छा पण पूर्ण झाली माझी. आणि मग आम्ही सगळे इथे मेट्रोची वाट बघत उभी होतो. आणि जेव्हा आमची मेट्रो आली आणि आम्ही बसलो तर असं वाटत होतं की आम्ही प्लेनमध्ये बसून आहे. आणि इतकं थंडगार लागत होतं की काय सांगू. पण मला खूप जास्त मज्जा आली मेट्रोमध्ये बसून. नंतरचा पण मिनी ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब आणि फॉलो पण करा.